हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल कायनेटिक्स स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 2। कालच्या लेक्चर मध्ये आपण कन्सेप्ट बघितली होती रेट ऑफ द रिएक्शन, डेफिनेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन, केमिकल कायनेटिक्सची काय कन्सेप्ट आहे ते बघितलं होतं। रेट ऑफ रिएक्शनचे युनिट सुद्धा आपण लक्षामध्ये घेतले होते। रेट ऑफ रिएक्शन जी आहे याला दोन प्रकारांमध्ये कॅटेगराइज केलं जातं। एक आहे एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि एक आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन। मी साध्या भाषेमध्ये तुम्हाला एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचं उदाहरण देतो। समजा वर्षभराचे आपण केमिस्ट्रीचे पेपर घेतले आणि ते केमिस्ट्रीचे पेपर घेतल्यानंतर मग शेवटी सगळ्या पेपरचा मिळून जर का केमिस्ट्रीचा रिझल्ट मी लावला तर तो झाला एव्हरेज रिझल्ट ऑफ द केमिस्ट्री। कारण आपण सगळ्या टेस्टचा विचार केलेला आहे आणि त्याचं आपण एव्हरेज काढून या ठिकाणी तुमच्या समोर केमिस्ट्रीचा रिझल्ट हा मांडत असतो। जसं तुमचा 11वीचा रिझल्ट आहे, त्या 11वीच्या रिझल्ट मध्ये पहिल्या युनिट टेस्टचा, फर्स्ट टर्मचा, सेकंड युनिट टेस्टचा, समजा झाली असली तर सेकंड टर्मचा, अशा सगळ्यांचा एव्हरेज काढून केमिस्ट्रीचे मार्क हे तुमच्या समोर दिले जात असतात। त्याला आपण एव्हरेज मार्क असं म्हणतो। हे झालं एव्हरेज रेट ऑफ रिएक्शनची काय कन्सेप्ट येईल तुम्हाला अंदाज येईल त्यातनं। आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय, तर एक पर्टिक्युलर पेपर घेतला आणि त्याच्यावरच केमिस्ट्रीचे मार्क सांगितले, किंवा एक सिंगल टेस्ट घेतली आणि तर केमिस्ट्री 50 मार्क आहे तुला, म्हणजे एका ऍट दॅट इन्स्टंट किंवा इन दॅट पेपर जे मार्क पडलेले आहेत त्यावरनं जर का केमिस्ट्रीचा रिझल्ट हा डिसाइड केला जात असेल तर त्याला इन्स्टंटेनियस रिझल्ट आपण म्हणू, त्याला आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन म्हणू। एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन इज कॅल्क्युलेटेड फॉर अ लॉंग टाइम इंटरवल। लॉंग टाइम इंटरवल मध्ये जो रेट काढला जातो त्याला एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन म्हणतात। अँड द रेट ऑफ रिएक्शन विच इज कॅल्क्युलेटेड ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ द रिएक्शन दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन। आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे। एव्हरेज रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन आणि काल आपण बघितलेली रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन ही जवळपास सारखीच आहे। बघा मी या ठिकाणी डेफिनेशन दिलंय। एव्हरेज रेट काय डेफिनेशन आहे, इट इज द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम। इट इज द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ product or reactant per unit time that is called as average rate of reaction। आता फॉर्म्युला काय लिहिलाय मग, average rate is equals to change in molar concentration of reactant or product divided by time taken for this change। ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन सर्वसमावेशक डेफिनेशन आहे, ज्यामध्ये मी रिएक्टंट आणि प्रॉडक्ट दोघांचाही उल्लेख केलेला आहे। समजा मला फक्त रिएक्टंटचा उल्लेख करायचा आहे, मग काल मी डेफिनेशन सांगितली होती, तीच डेफिनेशन पुन्हा आपण वापरू। काय डेफिनेशन असेल बघा या ठिकाणी, एव्हरेज रेट इट इज द डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट। मी त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट वापरलाय मोलार कॉन्सन्ट्रेशन करता। इट इज द डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट पर युनिट टाइम दॅट इज कॉल्ड ॲज द एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ रिएक्टंट। इन टर्म्स ऑफ रिएक्टंट ठीक आहे की। फॉर्म्युला काय दिला बघा, डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिवाइडेड बाय टाइम टेकन फॉर दिस डिक्रीज। मॅथमॅटिकली हे फार महत्वाचं आहे आजचं। मॅथमॅटिकली काय सांगतो लक्षात असतं, मॅथमॅटिकली मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा टी। व्हाय मायनस साइन इज गिव्हन हियर, काल सांगितलं होतं आपण, ऍज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस ड्युरिंग द रिएक्शन the negative sign is given here। जर का या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रिएक्शनच्या दरम्यान कमी कमी होत जात आहे तर साहजिकच त्या ठिकाणी साइन कोणती दिली जाणार, मायनस दिली जाणार। मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन डेल्टा टी। दिस इज द फॉर्म्युला फॉर द एव्हरेज रेट फॉर द रिएक्टंट। कोणाकरता, रिएक्टंट करता। समजा आपण रिएक्शन कन्सिडर केली की रिएक्टंट गिव्स प्रॉडक्ट, तर या रिएक्शन साठी एव्हरेज रेटचा फॉर्म्युला काय येईल, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर अपॉन डेल्टा टी। आता प्रॉडक्ट करता काय डेफिनेशन असेल एव्हरेज रेटची,
It is the increase in molar concentration of product per unit time. It is the increase in molar concentration of product per unit time that is called as average rate in terms of product. In terms of product. आता फॉर्म्युला काय? Increase in molar concentration of product upon time taken for this increase. फॉर्म्युल्याच्या दृष्टीने डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ P अपॉन डेल्टा T. या ठिकाणी निगेटिव्ह साइन दिलेलं नाही. का नाही दिलं निगेटिव्ह साइन? कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस विथ टाइम. इथे का दिलं निगेटिव्ह साइन? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस विथ टाइम, म्हणून निगेटिव्ह साइन दिलेलं आहे. इथे देण्याची आवश्यकता नाही कारण प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जात आहे. म्हणायला 3 डेफिनेशन्स आहे, खरं पाहिलं तर हीच एक डेफिनेशन आहे. इट इज द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट per unit time that is called as the average rate of reaction. Mathematically, average rate is equals to change in molar concentration of reactant or product upon time taken for this change. ठीक है कि नहीं? So this is about the definition of average rate and the formula for the average rate. Now graphical representation of average rate. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लक्षात घेणार आहोत इन टर्म्स ऑफ रिएक्टंट. कोणाच्या टर्म मध्ये? रिएक्टंटच्या टर्म मध्ये. मग आता रिएक्टंटच्या टर्म मध्ये कसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देता येईल बघायला. या साईडला हा जो ग्राफ आपण दिलेला आहे, इट इज द ग्राफ विच इज प्लॉटेड बिटवीन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम. हा जो ग्राफ आहे हा आपण प्लॉट केलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम मध्ये आपण ग्राफ प्लॉट केलेला आहे. इथे घेतलाय वाय ऍक्सिस वर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि एक्स ऍक्सिस वर घेतलेला आहे टाइम. आता ऍज द रिएक्शन प्रोग्रेसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. है ना? जसं जसं टाइम जाईल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बघा, as the time increases the concentration of reactant decreases. ऐका, समजा 2 मिनिटांनंतर, किती मिनिटांनंतर? 2 मिनिटांनंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट 20 होतं. किती होतं? 20. आणि 4 मिनिटांनंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट किती झालं? 10. मग आता फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकू. तो फॉर्म्युला आहे, इथेच लिहितो वाटलं असतं, इज इक्वल्स टू, हे मायनस दिलं ब्रॅकेट मध्ये, डेल्टा आर. डेल्टा म्हणजे डिफरन्स. डिफरन्स कसा काढतात? फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. तर आता 2 मिनिटांनंतर किती होतं? 20. आणि 4 मिनिटांनंतर किती आहे? 10. म्हणजे 10 हे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे. तर 10 मायनस 20. इथे लिहितो मी 10 मायनस 20 बरोबर अपॉन डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे डिफरन्स. इथे 4 मिनिटं फायनल टाइम आहे, 2 मिनिटं इनिशियल टाइम आहे, म्हणजे 4 मायनस 2 असं या ठिकाणी आपण लिहू. 4 मायनस 2. सांगा काय होईल इथे? मायनस इन ब्रॅकेट मायनस 10 अपॉन किती? 2 इज इक्वल्स टू 10 अपॉन 2 म्हणजे किती? समजा 5 आल्याचं दिसेल. बरोबर आहे का? सांगा 10 मायनस 20 मायनस 10 मायनस ऑफ मायनस प्लस 10 अपॉन 2 म्हणजे किती आलेला आहे? 5. म्हणजे शेवटी रेट ऑफ रिएक्शन पॉझिटिव्ह आलाय. काल मी वाक्य बोललो होतो की रेट ऑफ रिएक्शन इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. रेट ऑफ रिएक्शन हा नेहमी पॉझिटिव्ह असतो आणि ते इथे सिद्ध झालेलं आहे. बरेचदा मनात कन्फ्युज येतं की अरे इथे तर निगेटिव्ह साइन आहे, मग रेट ऑफ रिएक्शन शेवटी निगेटिव्ह येतो की काय? नाही, रेट ऑफ रिएक्शन कधीही निगेटिव्ह येणार नाही. इथे निगेटिव्ह साइन देण्यामागचं कारणच हे आहे की डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर हा निगेटिव्ह येतो. मायनस ऑफ मायनस शेवटी काय झाल्याचं दिसतं? पॉझिटिव्ह झाल्याचं दिसतं. मग 10 अपॉन 2 म्हणजे किती आलेला आहे? तर 5 हे आन्सर आपल्याला आल्याचं दिसतंय. तर हा एक ग्राफ आपण घेतला होता. कसा ग्राफ प्लॉट केला सांगा? वाय ऍक्सिस वरती आपण घेतलं होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, एक्स ऍक्सिस वरती आपण घेतला टाइम, आणि रिएक्शन जशी जशी होते तसं तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कमी कमी होत जातं. म्हणून हा ग्राफ असा दाखवलेला आहे. रिएक्टंट टाइम, ऍज द टाइम प्रोग्रेसेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. ठीक आहे. तर तुम्हाला एमसीक्यू मध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग इज ग्राफ. एमसीक्यू सांगतो विच ऑफ द फॉलोइंग इज ग्राफ, है ना, फॉर द एव्हरेज रेट इन टर्म्स ऑफ रिएक्टंट.
इन टर्म्स ऑफ रिएक्टंट. मग रिएक्टंटच्या टर्म मध्ये खालीलपैकी कोणता ग्राफ करेक्ट आहे? मग तुम्हाला 4 ग्राफ दिलेले असतात. त्या 4 ग्राफ पैकी करेक्ट ग्राफ तुम्हाला निवडायचा आहे. ऍव्हरेज रेट करता ग्राफ आहे, इन टर्म्स ऑफ रिएक्टंट ग्राफ आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? इन टर्म्स ऑफ रिएक्टंट काय समजतं की टाइम जसा जसा होतो तसं तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कमी होतं. हा जो ग्राफ आहे हा इन टर्म्स ऑफ रिएक्टंट आहे. इकडे रिएक्टंट, इकडे काय दिलेला आहे? टाइम. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळू आपण. ते तुम्हाला असंही विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग इज ग्राफ फॉर द ऍव्हरेज रेट इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट. इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट. मग इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट काय सांगाल? जशी जशी रिएक्शन होते तसा तसा प्रॉडक्ट वाढत जात असतो. बघा या ठिकाणी दिलेला आहे. हा घेतला आपण वाय ऍक्सिस वरती कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट, एक्स ऍक्सिस वरती घेतला आपण टाइम. As the time progresses, the concentration of product also increases. जसा जसा वेळ वाढेल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट वाढल्याचं दिसेल. म्हणजे हा झाला रिएक्टंट करता, हा झाला प्रॉडक्ट करता. बरोबर आहे. दोघांचं एकत्रीकरण दाखवू. दोघांचं एकत्रीकरण हे आणि हे. तर हा कोणा करता आहे? रिएक्टंट. हा कोणा करता आहे? प्रॉडक्ट. कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस विथ टाइम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस विथ टाइम. रिएक्टंट प्रॉडक्ट दोन्ही एकत्रित घेऊन आपण इथे दिलेले आहे. बरोबर आहे. आता हा जो ग्राफ आपण इथे दिलेला आहे याला मॅथमॅटिकली वापरून बघू आपण. चला पहिले काय आहे? डेल्टा पी आहे. डेल्टा पी म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. चला 2 मिनिटांनंतर प्रॉडक्ट किती होता? 10. 4 मिनिटांनंतर किती झाला? 20. फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 20 मायनस 10. ओके. डिवायडेड बाय डेल्टा टी. सुरुवातीला टाइम होता 2, नंतर टाइम आहे 4 म्हणजे 4 मायनस 2 इथे येणार. 4 मायनस 2 म्हणजे 10/2 म्हणजे 5 आल्याचं आपल्याला दिसेल. अगेन द रेट ऑफ द रिएक्शन इज पॉझिटिव्ह. दोन्ही वेळेला रेट ऑफ रिएक्शन पॉझिटिव्ह आहे. कालचं माझं वाक्य आठवा. काय होतं? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मे बी निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. Change in concentration may be negative or positive, but the rate of reaction is always a positive. Rate of reaction is always a positive. मी तुमच्या समोर सध्या 2 गोष्टी मांडल्या. एक मांडलेला आहे ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन ची डेफिनेशन आणि दुसरं मांडलेलं आहे ऍव्हरेज रेटचे ग्राफ. मग ते रिएक्टंट करता सुद्धा दिलेले आहे आणि प्रॉडक्ट करता सुद्धा आपण दिलेले आहे. समजले तर तुम्हाला हे. तर एकदा या ठिकाणी पुन्हा लक्ष टाकू आपण. रॅपिड रिवाइज करू. काय आहे? ऍव्हरेज रेट. इट इज द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऑर प्रॉडक्ट अपॉन टाइम टेकन फॉर धिस चेंज. रिएक्टंट साठी इट इज द डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन टाइम टेकन फॉर धिस किंवा टाइम टेकन फॉर धिस डिक्रीज म्हणू आपण. आणि मॅथमॅटिकली काय दिलं हे लक्षात घ्या. मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा टी. डेल्टा आर लिहिताना कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर आहे. प्रत्येक वेळेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर मी शब्द वापरणार नाही, पण स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. मी बोलताना काय बोलतो? मायनस डेल्टा आर. मी कॉन्सन्ट्रेशन शब्द टाळतोय पण तो आहे प्रत्येक वेळेला, कारण तो खूप वेळा वापरावा लागणार आहे. मग ते लांबलचक वाक्य होतं म्हणून बोलताना मी म्हणेल मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा टी. प्रॉडक्ट करता इन्क्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट है ना अपॉन टाइम टेकन फॉर धिस इन्क्रीज. मॅथमॅटिकली काय द्याल तुम्ही? मॅथमॅटिकली देणार डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी अपॉन डेल्टा टी आणि ग्राफ दिले. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस विथ टाइम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस विथ टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मे बी निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह, बट द रेट ऑफ रिएक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आता आपण ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचे काही एक्झाम्पल्स लक्षामध्ये घेणार. एक गोष्ट लक्षात घ्या. बोर्डाची परीक्षा असो की सीईटी कोणते नीट जेईई इंजिनिअरिंग कोणती पण असो, यामध्ये या पद्धतीचे प्रश्न हे विचारल्या जातात. त्यामुळे आता जे आपण प्रॉब्लेम्स घेतोय, ऍक्च्युअली प्रॉब्लेम म्हणजे फार काही कॅल्क्युलेशन्स नाही याच्यामध्ये. तर हे जे आपण प्रॉब्लेम्स घेतोय थेरी बेस्ड प्रॉब्लेम्स असं म्हणायला हरकत नाही. तर हे जे प्रॉब्लेम्स घेतोय हे व्यवस्थित लक्षात घ्या. चला एक पहिली रिएक्शन मी तुमच्या समोर मांडतो आणि ती रिएक्शन आहे ए गिव्स बी. म्हणजे ए नावाचा रिएक्टंट आहे आणि तो बी नावाचा प्रॉडक्ट देतोय. आता या रिएक्शन करता तुम्हाला ऍव्हरेज रेट हा काढायचा आहे. मग ऍव्हरेज रेट कसा काढणार? तर ऍव्हरेज रेट इज इक्वल्स टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी. कसं काय मायनस दिलं? ए कोणा रिएक्टंट आहे
आता आपण इथे सांगितलं तुम्हाला मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा टी, तसंच आर म्हणजे रिएक्टंट होता तर ए रिएक्टंट इथे, मग काय दिलं एव्हरेज रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी, रिएक्टंट करता इज इक्वल टू इथे काय डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी या ठिकाणी आपण देऊ शकतो. तर दिस इज अबाउट द एव्हरेज रेट. एव्हरेज रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी. मी जेव्हा बोलत राहील तेव्हा तुम्ही सुद्धा मनातल्या मनात बोलायचं आहे, कारण बोलल्या गेलं म्हणजे त्याची सवय तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. काय म्हटलं आपण मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी. ठीक आहे की. आता इथे हा जो आहे याला म्हटलं जातं दिस इज कॉल्ड एज रेट ऑफ disappearance of A. disappearance of A आणि याला म्हटलं जातं रेट ऑफ appearance of B. appearance of B. बरोबर. हे काय नवीन एव्हरेज रेट इज इक्वल टू रेट ऑफ disappearance of A. का बरं डिसअपिअरन्स? ए कोण आहे? रिएक्टंट. आणि रिएक्टंट काय होत असतो? डिसअपिअर. म्हणून व्हॉट इज द एव्हरेज रेट? इट इज नथिंग बट द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट म्हणजे ए. आणि दुसरीकडे काय दिलंय? एव्हरेज रेट काय आहे? इट इज द रेट ऑफ अपिअरन्स ऑफ बी. अपिअरन्स म्हणजे फॉर्मेशन. प्रॉडक्ट हा तयार होत असतो, म्हणून आपण म्हटलंय की रेट ऑफ अपिअरन्स ऑफ बी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. या डिसअपिअरन्सला मी लिहितो वाटलंच डिसअपिअरन्सला एक पॅरलल शब्द आपण वापरत असतो, तो आहे कन्झम्पशन. आणि अपिअरन्सला आपण शब्द वापरू शकतो फॉर्मेशन. म्हणजे बोलताना असंही म्हणता आलं असतं बघा काय एव्हरेज रेट इज इक्वल टू रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. चला परत एकदा लक्ष द्या. लेट अस कन्सिडर द रिएक्शन ए गिव्स बी. एव्हरेज रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी. एव्हरेज रेट इज इक्वल टू याच्याऐवजी थेरॉटिकल शब्द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए किंवा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू रेट ऑफ अपिअरन्स ऑफ बी. बी प्रॉडक्ट असल्यामुळे अपिअरन्स. रेट ऑफ अपिअरन्स ऑफ बी किंवा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला विचारतील. तुम्हाला याच्यावर प्रश्न काय विचारतील? तुम्हाला रिएक्शन देतील. ए गिव्स बी. Which of the following is average rate in terms of reactant? In terms of reactant. मग रिएक्टंटच्या टर्म मध्ये एव्हरेज रेट काय? मग खाली चार ऑप्शन बघा. खाली चार ऑप्शन मध्ये तुम्हाला मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी दिसेल. याच्यामध्ये काय गडबड करतात माहितीये? याच्यामध्ये तुम्हाला करतात मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी किंवा नुसतं डेल्टा ए अपॉन डेल्टा टी किंवा डेल्टा टी अपॉन डेल्टा ए किंवा डेल्टा टी अपॉन मायनस डेल्टा ए असे चित्रविचित्र ऑप्शन तुमच्या समोर तयार करून ठेवतात. त्यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट असेल तर मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. मायनस साइन विसरायची नाही जर का तो रिएक्टंट असेल तर. लगेच लक्षात. आणि प्रॉडक्ट असेल तर कुठल्याच परिस्थितीमध्ये मायनस साइन द्यायची नाही, हे पण लक्षात ठेवायचं. आता ही एक सिंपल रिएक्शन मी तुमच्या समोर मांडली होती. थोडं अजून कॉम्प्लिकेट करू रिएक्शनला. आता रिएक्शन घेऊ आपण ए प्लस बी गिव्ह सी प्लस बी. ए प्लस बी गिव्ह सी प्लस डी. बरोबर आहे. मग आता रिएक्टंट कोण कोण आहे सांगा? ए आणि बी हे रिएक्टंट आहे. प्रॉडक्ट कोण कोण आहे सांगा? सी आणि डी हे प्रॉडक्ट आहे. मग चला आता एव्हरेज रेट लिहायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे सोबत सोबत शिकता शिकता बोलायचं पण आहे तुम्हाला. ठीक आहे की. म्हणजे इथे काय येईल बघा एव्हरेज रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू मायनस डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. दोन्ही रिएक्टंट असल्यामुळे मायनस आले. इज इक्वल टू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन डेल्टा टी. आता मायनस साइन आली कारण प्रॉडक्ट आहे. इज इक्वल टू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी. या पद्धतीने एव्हरेज रेट आलेला आहे. समजतंय का? हे काय दिलंय बघा
A plus B gives C plus D. Here A and B are reactant and C and D are product, and that's why the average rate is minus delta concentration of A upon delta T is equals to minus delta concentration of B upon delta T is equals to, आता product है delta concentration of C upon delta T, पुन्हा product है is equal to delta concentration of D upon delta T. बरोबर आहे. आता याला appearance disappearanceच्या भाषेमध्ये लिहू आपण. appearance disappearance. disappearance शब्द कोणाला वापरायचा? रिएक्टंटला, कारण तो नष्ट होत असतो. आणि प्रॉडक्ट करता शब्द कोणता वापरायचा? appearanceचा. ओके, या ठिकाणी मी लिहितो. आता बघा, याला लिहिणार मी rate of disappearance of A is equals to rate of disappearance, कारण हा रिएक्टंटच आहे, of B is equal to rate of, आता C प्रोडक्ट है, rate of appearance of C is equals to rate of appearance of D, appearance of D. समजता है? डिसअपिअरन्सच्या ऐवजी कोणता शब्द वापरता आला असता? कन्झम्पशन. आणि अपीअरन्सच्या ऐवजी कोणता शब्द वापरता आला असता? फॉर्मेशन. ठीक आहे की? आता हे एक प्रॉब्लेम तुमच्या समोर मांडलेला आहे. चला अजून किचकट जाऊ आपण. आता अजून किचकट म्हणजे काय घेणार? कोइफिशियंट घेताना कोइफिशियंट घेऊन लिहू आपण. आता बघा, लक्ष द्या, इथे घेतो मी AA प्लस BB गिव्स CC प्लस DD असं घेतला. AA प्लस BB गिव्स CC प्लस DD या पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता याच्याकरता ऍव्हरेज रेट लिहायचा आहे. पहिल्यांदा कोइफिशियंटचं एक्झाम्पल घेतोय आपण, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. मग काय येणार बघा, ऍव्हरेज रेट इज इक्वल्स टू, ऍव्हरेज रेट इज इक्वल्स टू जो कोणी कोइफिशियंट आहे त्याचा रिसिप्रोकल घ्यायचा. कोइफिशियंटचा काय घ्यायचा? रिसिप्रोकल. मग कसा घेणार? हा A नावाचा कोइफिशियंट आहे, 1/A ब्रॅकेट मध्ये मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन डेल्टा T. काय वाढलं सांगा? इथे इथे काय वाढलं? या ठिकाणी कोइफिशियंट नव्हता, त्याच्यामुळे इथे काय फरक? समजा नव्हता म्हणजे ऍक्च्युअली 1 होतं. काय होता? कोइफिशियंट इथे 1. मग इथे रिसिप्रोकल ऑफ 1 म्हणजे 1च होतं, त्यामुळे ते काही मेन्शन केलं नाही आपण. इथे आता रिसिप्रोकल A आहे. मग जो रिसिप्रोकल आहे त्याचा घ्यायचा, जो A आहे, नॉट रिसिप्रोकल, कोइफिशियंट. जो कोइफिशियंट आहे त्या कोइफिशियंटचा रिसिप्रोकल घेतला आपण 1/A. मग ऍव्हरेज रेट इज इक्वल्स टू 1/A इन ब्रॅकेट मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन डेल्टा T. ऍक्च्युअली या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे बरं. इथे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून हा ब्रॅकेट आवश्यक आहे. नाही तर वाचा 1/A मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन डेल्टा T. असं नाही आहे. 1/A इंटू मल्टीप्लाइड बाय मायनस डेल्टा A अपॉन डेल्टा T. चला याच्याकरता बोलता येईल तुम्हाला, या दुसऱ्या करता काय सांगा? B हा कोण आहे? कोइफिशियंट आहे. मग B जर का कोइफिशियंट आहे त्याचा रिसिप्रोकल घ्या, म्हणजे 1/B घेणार तुम्ही इथे. ओके, आणि याच्याविषयी नेहमीप्रमाणे हा रिएक्टंट आहे तर मायनस साइन लावा. मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ B अपॉन डेल्टा T. ठीक आहे, इज इक्वल्स टू, या ठिकाणी पुढे काय येतं? हा प्रॉडक्ट आहे 1/C. ठीक आहे, इंटू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ C अपॉन डेल्टा T. आणि पुढे हा पण प्रॉडक्ट आहे, काय सांगा? 1/D. 1/D जो कोइफिशियंट आहे त्याचा रिसिप्रोकल घेतला, डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ D अपॉन डेल्टा T. हे झालं ऍव्हरेज रेट. काय काढला आपण? हा ऍव्हरेज रेट. बोला एकदा रिएक्शन मनातल्या मनात परत. AA plus BB gives CC plus DD. These two are reactant, these two are product. Average rate is equals to काय 1/A into minus delta concentration of A upon delta T. आता B च्या दृष्टीने 1/B into शब्द बोलायचा, 1/B into minus delta concentration of B upon delta T. याच्याकरता 1/C डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ C अपॉन डेल्टा T. मायनस का नाही? प्रोडक्ट आहे म्हणून. पुढे
1 upon d डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ d अपॉन डेल्टा t. ठीक आहे. आता अपीअरन्स डिसअपीअरन्सच्या भाषेमध्ये बोलायचं आहे. लक्ष द्या, ही पण स्टेप महत्वाची आहे. या ठिकाणी 1 अपॉन a इन ब्रॅकेट, कारण मायनस डेल्टा a अपॉन डेल्टा t इज द रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ a. 1 अपॉन a तसंच 1 अपॉन a इंटू रेट ऑफ disappearance of A is equals to 1 upon B rate of disappearance of B, 1 upon C rate of appearance है ना, प्रोडक्ट है हा of C, 1 upon D rate of appearance of D, rate of appearance of D अशा पद्धतीने आलेला आहे. डिसअपिअरन्स म्हणजेच कन्झम्पशन आणि अपीअरन्स म्हणजेच फॉर्मेशन, हे आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला पर्टिक्युलर एक्झाम्पल्स एव्हरेज रेट करता लक्षामध्ये घ्यायचे. चला, पहिलं पर्टिक्युलर एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडतो. H2 plus I2 gives us twice of HI. याच्याकरता आपल्याला एव्हरेज रेट हा लिहून काढायचा आहे. तुम्ही सुद्धा सोबत सोबत लिहायला हरकत नाही, आणि काही चुकलं तर तुम्ही बोर्डवर बघा, म्हणजे तुमच्या आपोआप लक्षात येईल. काय बघा, एव्हरेज रेट इज इक्वल्स टू, इथे रिएक्टंट कोण कोण आहे, H2 आणि I2 हे रिएक्टंट आहे आणि HI हा प्रॉडक्ट आहे. मग एव्हरेज रेट इज इक्वल्स टू, याचा कोइफिशियंट काहीच नाही, याला पण काही नाही, याला आहे, याला ऍक्च्युअली 1 आहे, याला 1 आहे, त्यामुळे कन्सिडर करायची गरज नाही. काय मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 अपॉन डेल्टा T इज इक्वल्स टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 अपॉन डेल्टा T. हे दोघे रिएक्टंट होते म्हणून मायनस साइन दिलेली आहे. इज इक्वल्स टू कोइफिशियंट आहे त्याचा रिसिप्रोकल घ्या, त्याला बाकीच्याला ब्रॅकेट मध्ये टाका. डेल्टा आता मायनस साइन घेत नाही कारण HI हा प्रॉडक्ट आहे, HI अपॉन डेल्टा T. लक्षात आहे. आता अपीअरन्स डिसअपीअरन्सच्या भाषेमध्ये लिहू आपण. अपीअरन्स डिसअपीअरन्सच्या भाषेमध्ये म्हणजे कसं लिहिता येईल बघा. याला, या पूर्ण याला, दिस इज रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ H2 इज इक्वल्स टू रेट ऑफ अपीअरन्स, सॉरी डिसअपीअरन्सच आहे, डिसअपीअरन्स ऑफ I2, कारण अजूनही रिएक्टंट आहे म्हणून डिसअपीअरन्स 1 upon 2, हे लक्ष द्या, आणि ब्रॅकेटला लिहायचं आहे रेट ऑफ अपीअरन्स ऑफ HI. ओके. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो MCQ मध्ये, ऐका, रिएक्शन देतील प्रश्न विचारतील. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन the rate of appearance of HI and rate of disappearance of H2. कोणामधला रिलेशन, रेट ऑफ अपीअरन्स ऑफ HI आणि रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ H2 किंवा I2, H2 घेऊ आपण सध्या, या दोघांमधलं रिलेशन. मग काय करायचं, हे तुम्ही लिहून काढलेलं आहे. आता रिलेशन द्यायचं आहे तुम्हाला, कसं देणार बघा. हे आहे रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ H2 इज इक्वल्स टू काय आहे, हाफ इंटू रेट ऑफ अपीअरन्स ऑफ HI. हे दोन एकमेकांसमोरल्या रिलेशन तयार झालं. काय, रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ H2 इज इक्वल टू हाफ ऑफ रेट ऑफ अपीअरन्स ऑफ HI. बरोबर आहे. हे झालं दोघांमधलं रिलेशन. तुम्हाला जर का विचारलं असतं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ H2 अँड रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ I2, मग काय, या दोघांना एकमेकांच्या समोरले. रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ H2 इज इक्वल टू रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ I2. दोघांचे रेट ऑफ डिसअपीअरन्स सेम येतील कारण त्याला काही कोएफिशिएंटच नाहीये, म्हणून रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ H2 इज इक्वल टू रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ I2. तुम्हाला जर का प्रश्न विचारला असता की रेट ऑफ डिसअपीअरन्स ऑफ I2 आणि रेट ऑफ अपीअरन्स ऑफ HI या दोघांमधलं रिलेशन द्या,
तर हे दोन तुम्ही लिहून टाकायचे, दोघांमधलं रिलेशन आलं काय आहे, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ I2 इज इक्वल्स टू हाफ ऑफ रेट ऑफ अपिअरन्स ऑफ HI. बरोबर आहे. आता अजून थोडं आतमध्ये आपण शिकू एक प्रॉब्लेम, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम जे 2 मार्कांसाठी बोर्डाच्या एक्झाम मध्ये किंवा एमसीक्यू मध्ये सुद्धा येऊ शकतं, त्याच्याकडे आपण आता जाणार आहे. 4NH3 plus 5O2 gives 4NO plus 6H2. सोबतीला तुम्हाला देतील रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO is equals to 3.6 into 10 raised to power minus 3 moles per dm³ per second. आणि पुढे म्हणतील फाइंड रेट ऑफ डिसअपिअरन्स किंवा कन्झम्पशन शब्द वापरतो मुद्दाम, कन्झम्पशन ऑफ NH3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. दूसरा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ O2 विचारतील. आणि तिसरा रेट ऑफ फॉर्मेशन किंवा अपिअरन्स ऑफ H2O हे विचारू शकतात. असा तो प्रश्न असेल. ऐका, रिएक्शन दिली आहे 4NH3 plus 5O2 gives 4NO plus 6H2 आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO देऊन ठेवलेला आहे 3.6 into 10 raised to power minus 3 moles per dm³ per second. आणि तुम्हाला विचारलाय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ NH3, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ O2, रेट ऑफ अपिअरन्स ऑफ H2 हे 3 विचारले. मग आता काय करायचं लक्षात द्या. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट एव्हरेज रेट इज इक्वल्स टू आपलं नेहमीच एव्हरेज रेट इज इक्वल्स टू 1/4 in bracket minus delta concentration of NH3 upon delta T is equals to 1/5 in bracket minus reactant असल्यामुळे delta concentration of O2 upon delta T. स्वतः जर लिहून बघितलं तुम्ही हे तर तुमच्या डोक्यात व्यवस्थित बसतंय. 1/4 डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO, निगेटिव्ह साइन का नाही कारण प्रॉडक्ट आहे हा, इज इक्वल्स टू काय सांगा 1/6 डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O अपॉन डेल्टा T. ठीक आहे. याला अपिअरन्स डिसअपिअरन्सच्या भाषेमध्ये 1/4 रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NH3, 1/5 rate of consumption of O2 is equals to 1/4 rate of formation of NO is equal to 1/6 rate of formation of H2O. बरोबर आहे का. हे बेसिक इक्वेशन आपण मिळवलं. पुन्हा लक्षात द्या एव्हरेज रेट इज इक्वल्स टू 1/4 रिएक्टंट असल्यामुळे मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 अपॉन डेल्टा T. 1/5 हा 5 आहे. 1/5 रिएक्टंट असल्यामुळे मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन डेल्टा T इज इक्वल टू 4 हा कोएफिशिएंट आहे. 1/4 प्रोडक्ट असल्यामुळे मायनस साइन नाही. डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO अपॉन डेल्टा T इज इक्वल टू 1/6 डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O अपॉन डेल्टा T. पुढे 1/4 रेट ऑफ कन्झम्पशन किंवा डिसअपिअरन्स ऑफ NH3, 1/5 रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ O2, 1/4 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO, 1/6 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O. आता विचारलेले प्रश्न लक्षात घ्या. काय आहे पहिला प्रश्न, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NH3 हे काढायचं आहे. दिलेली माहिती NO च्या संदर्भात आहे आणि NH3 चं काढायचं आहे. या दोघांना लिहा फक्त. मग या दोघांना लिहायचं तर काय लिहू, इथे लिहितो मी आता 1/4 रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NH3 इज इक्वल्स टू 1/4 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ
पुन्हा फॉर्मेशन NO, बरोबर आहे. 1/4 कॅन्सल आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO काय दिलाय 3.6 into 10 raised to power -3 moles per dm cube per second. म्हणजे याचा अर्थ जे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO आहे तोच तुमचा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NH3 आल्याचं तुम्हाला दिसणार आहे. कारण हे दोन आपण लिहिले एकमेकांसमोर. का बरं हे दोन लिहिले? NO तुम्हाला दिलेला आहे म्हणजे गिव्हन डाटा आहे आणि NH3 तुम्हाला काढायचा आहे. मग या दोघांचं आपण घेतलं 1/4 रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NH3 इज इक्वल टू 1/4 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO. 1/4 कॅन्सल झालं. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO आहे 3.6 into 10 raised to power -3 म्हणजेच रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NH3 किती आलेला आहे तर 3.6 into 10 raised to power -3 moles per dm cube per second आल्याचं तुम्हाला दिसेल. आता दुसरं काय काढायचं आहे कन्झम्पशन ऑफ O2 काढायचं आहे. मग या दोघांना इक्वेट करा आता यांना यांना. का बरं हा गिव्हन डाटा आहे रिक्वायर्ड इक्वेशन आहे. मग काय येईल सांगा या ठिकाणी कन्झम्पशन ऑफ कोणाचं करणार कन्झम्पशन ऑफ O2 1/4 च्या ऐवजी 1/5 आहे आता, बरोबर आहे ना. मग आता काय सांगा या ठिकाणी पुढची स्टेप रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ O2 इज इक्वल्स टू हा 5 जुळे जाईल 5/4 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO. फॉर्मेशन ऑफ NO किती आहे 5/4 फॉर्मेशन ऑफ NO किती आहे 3.6 into 10 raised to power -3. हे कॅल्क्युलेशन तुमच्याकरता सोडतो आणि इथे उत्तर काय येईल मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. ठीक आहे. आन्सर तुम्हाला चेक करून मला टाकायचं नंतर. मग हे या ठिकाणी मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड मध्ये उत्तर येईल. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. इथे 3.6 आहे म्हणजे इथे 0.9 येईल आणि 4.5 येईल. आन्सर इथे किती येईल 4.5. बरोबर आहे की. पण तुम्ही सोडून बघा तरी सुद्धा घाईघाईत कॅल्क्युलेशन एखादा चुकत असते. हे आपण काढलं आता रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ O2. आता तिसरं काढायचं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O. H2O चं फॉर्मेशन कोणाच्या मदतीने NO च्या मदतीने. मग जर का H2O चं फॉर्मेशन काढायचं आहे NO च्या मदतीने तर आता एक काम करा या दोघांची मदत घ्या. या दोघांना वापरा फक्त. काय सांगा 1/4. आता डायरेक्ट याची व्हॅल्यू तुम्ही रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO किती आहे 3.6 into 10 raised to power -3 is equal to 1/6 into gold rate of formation of H2O. rate of formation of H2O बरोबर आहे. आणि हे 6 इकडे आला मग काय सांगा 6/4 into 3.6 into 10 raised to power -3 rate of formation of H2O राहील. हे सोडवा तुम्हाला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O आल्याचं दिसेल. युनिट लिहायला विसरायचं नाही. मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. बरोबर आहे की नाही. माझ्या मते तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षामध्ये आलेल्या असतील. मी एक होमवर्क तुमच्या समोर देतो. तुम्ही ते होमवर्क त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. होमवर्क आहे सोपं देतो. N2 plus thrice of H2 gives twice of NH3. याच्या करता तुम्हाला ऍव्हरेज रेट घेऊन काढायचा आहे. आले लक्षात. आणि तो कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे.